माथादेवी रोड स्थित रेल्वे लाईन गेटजवळील अपूर्ण अवस्थेत असलेला कॉन्क्रीट रोड पूर्ण करण्यात यावा अशी मागणी बंडू वासुदेव बर्डे व गावकरी महिलांनी केली आहे। गेल्या 1.5 ते 2 वर्षातून घुग्गुस रेल्वे फाटकपासून ते माथादेवी रोड तयार करण्यात आला आहे, परंतु रेल्वे लाईन माथादेवी जवळील अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे। तसेच पावसाच्या दिवसात जड वाहतुकीमुळे सामान्य लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे। तेव्हा हा रस्ता बनवण्यासाठी संबंधित विभागाने 8 दिवसात निर्णय द्यावा, अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने 15 दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। माथादेवी रेलवे क्रॉसिंग के पास में जो आरसीसी रोड का काम 18 करोड़ का हुआ है, ये पैचेस क्यों बाकी है? पीडब्ल्यूडी के अधिकारी अभी तक भूमि अधिग्रहण का मामला क्यों नहीं निपटाया? ये रेलवे क्रॉसिंग के पास में ये तड़ाली होते हुए नागपुर और उधर जहाँ भी जाना है लोग जाते हैं, और यहाँ पे लाइट का बड़ा स्कूल है, यहाँ माथादेवी इतनी बड़ी कॉलोनी है, यहाँ लोग रहते हैं। रेलवे क्रॉसिंग में ट्रक इतने ज़्यादा जाम हो जाते हैं, सिंगल रोड है, कभी भी दुर्घटना का भय बना रहता। दिन रात कई दुर्घटनाएं हो गई, लोगों की जान जा गई। शासन प्रशासन क्या कर रहा है? पीडब्ल्यूडी के अधिकारी क्या कर रहे हैं? इसका निपटारा क्यों नहीं कर रहे? और लोगों की जाने नहीं है क्या? कल भी वहाँ पर एक बलकर पलटी हो गया, बलकर के साथ में अगर कोई आदमी उसकी चपेट में आ जाता था, उसकी भी मौत हो जाती थी ना। तो माननीय जिलाधिकारी, माननीय पालक मंत्री महोदय, पीडब्ल्यूडी के अधीक्षक अभियंता महोदय, इनसे नम्र निवेदन है कि जनता में बहुत ज़्यादा आक्रोश है और सहनशीलता की हद हो गई है। देखिए रास्ता एकदम नहीं है, जल्द से जल्द इसका निपटारा करके रोड का निर्माण किया जाए। जनहितैषी मधुर सिटी की सामाजिक कार्यकर्ता, तहसील जिला चंद्रपुर, महाराष्ट्र। अनेक बार रेल्वे क्रॉसिंग का गेट ये बंद होता है, 17 से 18 बार। आमच्या शाळेचं नाव प्रियदर्शिनी कन्या विद्यालय आहे। इकडे जे माथादेवीकडे रेल्वे गेट आहे तिकडे खूप मोठा गड्डा आहे। तिथे त्या गड्ड्यामुळे आम्हाला स्कूल जायला खूप त्रास होऊन राहिला आहे। तिथे खूप ट्रॅफिक लागून राहिला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही स्कूल पण खूप लेट पोहोचून राहिलो आहे। माझी एवढीच विनंती आहे की हा गड्डा आम्हाला दुरुस्त करून द्या, हे रोड छान करून द्या आणि हे ट्रॅफिक थोडं कमी करा। बालता विभाग सार्वजनिक या माथादेवीचा रोड गेल्या 2 वर्षापासून एका बाजूला बनलेला आणि तोडलेला आहे आणि याबद्दल आम्ही बांधकाम विभागाला तक्रार दिलेली आहे। 8 तारखेला 8 जुलैला तक्रार दिलेली आहे, तरी परंतु आम्ही 15 दिवसाचे काम करू असं आम्हाला अमर शेट्टीवार साहेबांनी सांगितलं होतं। त्यानंतर 1 तारखेला 1 ऑगस्टला येऊन ओढल्यावर साहेबांनी एक गिट्टी टाकली आणि रस्ता काही दुरुस्त झाला नाही आणि यामुळं या ठिकाणी रस्ता खूप असल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची फार मोठी शक्यता आहे। पालकमंत्री साहेबांनी 14 तारखेला अधीक्षक अभियंत्याला पत्र दिलं, तरी परंतु काही झालं नाही आणि या सर्व गोष्टीसाठी आम्ही आमदार साहेबांना सुद्धा 27/6ला इथं कार्यक्रम घेतला, त्यांना सुद्धा सांगितलं, परंतु त्याच्या म्हणण्यावर सुद्धा काही झालं नाही। त्यामुळे आता आम्हाला लोकप्रतिनिधीवरचा विश्वास उडला आहे आणि ही लढाई आम्हाला लढा लागणार आहे। या 10 दिवसात आम्ही नक्कीच इथं रोड जाम करू आणि इथं जर काही अपघात झाला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं मी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं बांधकाम मंत्र्याला मागणी करतो। आणि जर यावर काही केलं नाही तर आम्ही आता ह्या 10 दिवसात नक्कीच रस्ता रोको करणार आहोत अशी हमी देतो।